गोष्टीचं नाव आहे मला आई व्हायचे. एका शहरात एक दाम्पत्य राहत होते. अनेक वर्षे लग्नाला होतात, पण त्यांना मूलबाळ होत नाही. पण त्यांना आई बाबा व्हायचे होते. अनेक वेगवेगळे उपाय करतात, डॉक्टरांचे सल्ले घेतात, औषध उपचार करतात, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. तरी सुद्धा ते दोघे हार मानत नाहीत, आपले प्रयत्न सोडत नाहीत. आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. ते दोघे आई बाबा होणार आहेत हे त्यांना समजते. त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा होतो. परंतु त्या होणाऱ्या आईच्या अन्नशयावर एक मोठा ट्यूमर असतो. तो गर्भधारणेनंतर हळूहळू पितळू लागला आणि बाकी सगळं व्यवस्थित होतं. बाळाची वाढ सुद्धा चांगली होती असल्याची डॉक्टर रिपोर्ट बघून सांगतात. बघता बघता 9 महिने संपतात आणि प्रसूतीची वेळ येते. तिला प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात. तिचा नवराही तिच्यासोबत असतो. डॉक्टरांनी सिजेरियन करण्याचा निर्णय घेतला. प्रसूती होते आणि बाळ जन्माला येते. डॉक्टर त्या बाळाला तिच्या जवळ नेतात, तिला दाखवतात. बाळाला ती डोळे भरून बघते, परंतु तिच्या अचानकच तब्येत बिघडते. तिला काय होतंय तिला समजत नाही. ती बाळाला डोळे भरून बघते आणि आपले प्राण सोडते. हे दृश्य पाहून असे वाटले की हा दिवस कसा साजरा करायचा, कारण इकडे नाजूक जीवाला जन्म देऊन ती आई या जगात कायमचा निरोप घेऊन गेली होती. हे सर्व पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखील रडू आवरत नाही, कारण ते डॉक्टर रोज प्रसूती करते वेळी देवाकडे साकडं घालायचे की बाळ आणि आईची या दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊ दे. मात्र आज काही भलतेच घडले होते. हे पाहून त्या डॉक्टरांना अश्रू अनावर झाले होते आणि त्या बाळाला आईच्या हातावर ठेवताच हे दृश्य रडवणारे होते. मित्रांनो, असे दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.